नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या जगभरामध्ये पर्यावरणीय समस्या उद्भवत आहेत. एकीकडे औद्योगिक विकास वाढत असताना दुसरीकडे मानवी जीवन पर्यावरणाच्या दृष्टीने घातक होत चालला आहे. अशा स्थितीमध्ये विकास साधताना त्याचा पर्यावरणावर, वन्यजीवांवर, मानवी आरोग्यावर कसा परिणाम होतो याच्या अभ्यासासोबतच त्या प्रश्नांवर मागील 20 वर्षांपासून कार्यरत असलेले सामाजिक तथा पर्यावरण कार्यकर्ते, भारत सरकारद्वारा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित बंडू धोत्रेजी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. चला तर मग त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. नमस्कार सर, शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे. सर, आपण सामाजिक चळवळीकडे कसे वळलात ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. खरं तर अगदी लहानपणापासून मला आर्मीत जायची इच्छा आणि स्वप्न होतं. अगदी वर्ग 7वीत असताना मला टीव्हीवर सुरू असणारी सिरियल परमवीर चक्राने आणि प्रेरित केलं आणि त्यामुळे वर्ग 8वी पासून NCCच्या माध्यमानं आर्मीत जायचं स्वप्न होतं. परंतु काही कारणास्तव मला NCC मध्ये प्रवेश करता आला नाही, परंतु कॉलेज महाविद्यालयीन जीवनामध्ये मला ते करता आलं आणि नंतर मी सैन्यात जाण्यासाठी परिपूर्ण असे प्रयत्न करू लागलो. परंतु कॉलेज महाविद्यालयात असताना मला काही कारणानं आर्मीत जाता नाही आलं. त्याच्या डिप्रेशनमध्ये राहिलो आणि एके काळात माझं डिप्रेशन जेव्हा तुटलं तर मला असं वाटलं की आपण सीमेवर नाही गेलो तर काय झालं, आपण सीमेअंतर्गत राहून पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात काय कार्य करू शकतो आणि अशाच पद्धतीची इकोप्रो संस्थेच्या माध्यमानं ग्रीन आर्मी आम्ही तयार करू शकलो. अच्छा सर, आपण अनेक सामाजिक आंदोलनं केली आहेत, तर आपण जी आंदोलन केली तर उपक्रम कोणकोणते राबविले आपण त्या अंतर्गत आणि या आंदोलनातून आपल्याला यश किती मिळालं? खरं तर चंद्रपूर जिल्हा हा जंगलाचा जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात इथे वन्यजीव आहे. मोठ्या प्रमाणात जंगल असल्यामुळे या ठिकाणी खनिज संपत्ती सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्याच आधारावर या जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. एकीकडे जंगलाचा जिल्हा म्हणणारा एकीकडे औद्योगिक जिल्हा झाला आणि नंतरच्या काळात हा सर्वाधिक प्रदूषित जिल्हा म्हणून ओळखू जाऊ लागला. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जंगलात असणारा वन्यजीव हाही धोक्यात, जंगल धोक्यात आणि त्या ठिकाणी असणारा मनुष्य, नागरिक हा सुद्धा प्रदूषणामुळे धोक्यात होता. अशा परिस्थितीमध्ये पर्यावरणाचा विचार करणारा, पर्यावरणाच्या संदर्भात कार्य करणारा आणि त्या संदर्भात नागरिकांना जागृत करण्याचं काम आणि प्रसंगी आपण बघतोय की विकास ज्या पद्धतीनं आपण विचार करतो आहे आणि विकास होत असताना आपल्याला जंगलाचा ऱ्हास करणे, उद्योग निर्माण करणे, त्यातून प्रदूषण निर्माण करणे अशी जर व्याख्या असेल कुठेतरी ती नागरिकांना समजली पाहिजे. म्हणून तिथपर्यंत जाणे, युवकांना जागृत करणे अशा पद्धतीची चळवळ निर्माण केली आणि त्यातूनच एकेकाळी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जंगलामध्ये कोळसा खाण होऊ घातली होती, अदानी कोळसा खाण. त्या संदर्भामध्ये मोठं आंदोलन करता आलं आणि त्यावेळेस अख्खा चंद्रपूरकर म्हणजे चंद्रपूरची जनता सुद्धा एक मोठं जन आंदोलनाला सामोर गेली आणि त्यामुळे तो प्रकल्प आपल्याला तिथून घालवता आला. त्याच्यामुळे याच ठिकाणी जंगल वाढलं, वन्यप्राण्यांची संख्या वाढली आणि औद्योगिकरणाचा जो विषय आहे त्यामुळे जे प्रदूषण वाढत आहे, कुठेतरी आपल्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ असतं, त्या माध्यमानं सुद्धा ते प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. नव्हे ते उद्योगांची जबाबदारी पण असते. परंतु कुठेतरी आपण विकास साधत असताना फक्त तो विकासाच्या हव्यासामध्ये फक्त नफा हे जेव्हा विचार करतो तर सर्वसामान्यांचे प्रश्न मागे पडतात. मग त्यावेळेस आपल्याला त्या संदर्भात आंदोलन उभं करावं लागतं. अशातच अदानी गो बॅक आंदोलन असेल, रेल्वे मालधक्क्याचा जो आंदोलन होतं त्या ठिकाणी आयरन ओव्हरचं लोडिंग अनलोडिंग व्हायचं, त्याचं प्रदूषण होतं. सिटीपेजचे जुने युनिट होते त्याच्या माध्यमानं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. असे अनेक प्रदूषणाच्या संदर्भातली आंदोलनं या दरम्यान करता आली आणि विविध आंदोलनामध्ये नागरिकांचा सहभाग असल्यामुळे, जन आंदोलन झाल्यामुळे ते यशस्वी सुद्धा झाली. अच्छा सर, आपल्या मते पर्यावरणीय समस्या कोणत्या, ते धोके कोणते आहेत आणि त्या धोक्यांना आपण आळा कशा पद्धतीने घालू शकतो ते काय सांगाल आपण? खरं तर आता आपण ॲज अ मतदार म्हणून ही जागृती असली पाहिजे नागरिकांमध्ये की आपल्या अवतीभोवती कुठलाही प्रकल्प येत असेल तर त्या प्रकल्पाच्या संदर्भात सुरुवातीला जनसुनावणी वगैरे होते. अशा जनसुनावणीमध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असला पाहिजे. कुठलाही प्रकल्प आला तर त्यांनी फायदा किती होणार आहे आणि आपण ज्या ठिकाणी असतो, मनुष्य प्राणी ज्या ठिकाणी आहे त्यांना किती नुकसान होणार आहे. आपल्या अवतीभोवतीचं जे पर्यावरण आहे, निसर्ग आहे, ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण की आज आपल्याला कुठल्याही विकासाची जी कामं आहेत त्यांनी आपण जगणार आहोत की हवा पाणी आपल्याला योग्य मिळाली, शुद्ध मिळाली तर आपण जगणार आहे, हे कुठेतरी आपल्याला कळलं पाहिजे. तेव्हा ह्या नागरिकांनी अशा पद्धतीचे जे काही चॅलेंजेस आज आपल्या पुढे आहे, आज आपण वायनाडमधला जो घटना आहे आपण आता ताजी आहे त्यामध्ये आपण बघतो, केदारनाथला जे काही लँडस्लाइडिंग झालेली आहे त्या घटना आहे, म्हणजे एकंदरीत पर्यावरणाचे 3-13 वाजलेले आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज अशा आपण या पद्धतीच्या ज्या काही व्याख्या ऐकतो ते सर्वसामान्य लोकांना ते कळत नाहीये. ते कुठेतरी ते कळलं पाहिजे आणि कुठल्याही उद्योगाचा फायदा किती, नुकसान किती हे जर आपल्याला समजलं नाही तर येत्या काळात मग हे जे प्रश्न आहे, जागतिक तापमान वाढ, प्रदूषण, जैवविविधतेचा ऱ्हास होतो आहे,
एकीकडे आपल्याकडे जंगल महत्त्वाचं आहे, तर ते जंगल वाचवत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे ही जाणीव निर्माण व्हावी म्हणून अशा पद्धतीने आपण ती जनजागृती करत बरेच आंदोलनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अच्छा सर, चंद्रपूर सारख्या शहरामध्ये जसं वाघांचं म्हणजे पर्यटनासाठी जसं व्याघ्र प्रकल्प आहे, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक बघण्यासाठी येतात. तर फक्त बघण्यासाठीच नाही, आज विदर्भामध्ये रस्त्यांवरती वाघ येऊ लागलेले आहेत. तर मानवी जीवन आणि वन्य प्राणी यामध्ये संघर्ष होत चाललेला आहे. तर याकडे आपण कसे बघता? निश्चितच कधी काळी हा जंगलाचा जिल्हा औद्योगिक जिल्हा झाला, नंतरच्या काळामध्ये वन्य प्राण्यांप्रती चांगली जागृती आली, जंगल वाचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले, सरकार पातळीवर प्रयत्न झाले, विविध संस्था संघटना आणि नागरिकांच्या सहभागातून आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाघ आहे. आपण म्हणतात ते खरं आहे, कारण की चंद्रपूर जिल्ह्यात आज फक्त पर्यटनापुरताच वाघ नाही, कारण की पर्यटक जेव्हा जंगलात जातो तो वाघ पाहण्यासाठी जातो, परंतु हाच वाघ जेव्हा गावाकडे येतो ते एक भीतीचं वातावरण, आक्रोशाचं वातावरण निर्माण होते. आज आपल्याकडे प्रत्येक हप्त्याला म्हणा की रोज अशा काही घटना असतात, त्यामध्ये वाघ रस्त्यावर आल्यामुळे, जंगलात आल्यामुळे जंगलावरची निर्भरता इथे आदिवासी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे, शेतकरी आहे, जे जंगलाला लागून जे जंगल व्याप्त किंवा वनव्याप्त गाव आहेत त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये एक मानव वन्य प्राणी संघर्ष दिसून येतो. त्यामुळे वाघाच्या हल्ल्यात अनेक मनुष्य मारले सुद्धा जातात. तर हे समजण्यासारखं आहे की एकीकडे वाघाची संख्या वाढत असताना जंगलावरची जी निर्भरता आहे त्यासाठी शासन दरबारी बरेच प्रयत्न सुद्धा चालू आहे. आमच्यासारखे काम करणारे अनेक मंडळी शासनाकडे विविध योजना, विविध प्रकल्प सांगत असतात की अशा पद्धतीनं काम झालं पाहिजे. एकीकडे वाघ वाढत असताना आज शेतीचा जो प्रश्न आहे, आपल्याकडचा शेतकरी हवालदिल आहे, तो कोरडवाहू शेतकरी आहे, तो फक्त पावसाच्या पाण्यावर एक पीक घेतो आणि ते पीक सुद्धा जेव्हा हाताशी येतं तेव्हा वन्य प्राण्यांकडून त्यांचं नुकसान होतं. तेव्हा ते वन्य प्राण्यांकडून होणारं नुकसान वाचवण्यासाठी तो जे काही प्रयत्न करतो, बरेचदा त्या प्रयत्नात सुद्धा वाघ वगैरे मारला जातो आणि मग दुहेरी संकट या शेतकरी बांधवापुढे येऊन टाकतं. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्यांना जे काही उपयुक्त योजना आहे आणि एक सुवर्ण मध्य साधणारं काम, मग ते आदिवासी असतील किंवा शेतकरी असतील, अशा संदर्भामध्ये काम होणं गरजेचं आहे. म्हणून आज वाढती वाघाची संख्यासोबत निर्माण झालेला वाघ मानव संघर्ष हे दूर करण्यासाठी सुद्धा शासन पातळीवर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचं आहे आणि या निमित्तानेच आपण इथल्या शेतकऱ्यांना जास्त अधिक प्रमाणात सुखावू शकतो. सर, जास्त प्रमाणामध्ये शेतकरी, आदिवासी त्यांची उपजीविका चालण्यासाठी ते जंगलावरती निर्भर आहेत. तर आपण याच्यामध्ये जे सुवर्ण मध्य साधता येणार, तर त्यासाठी आमच्या प्रेक्षकांना म्हणजे काय सांगू इच्छिणार? आपण बघत असाल की ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असेल किंवा मग इतरही व्याघ्र प्रकल्प आहे, या ठिकाणी शासनातर्फे जनवन विकास योजना राबवण्यात आलेली होती. परंतु त्याची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती फक्त त्या बफर झोन क्षेत्रापुरतं किंवा कॉरिडॉर क्षेत्रामधले गाव आहे. परंतु आज वाढती वाघांची संख्या, वन्य प्राण्यांच्या संख्येमुळे सर्व दूर या प्राण्यांचं अस्तित्व आता दिसून येऊ लागलेलं आहे. म्हणजे जिथं वाघ नाही तिथे सुद्धा हा समस्या आहे, कारण की त्या ठिकाणी समस्या करणारे जे तृणभक्षी प्राणी आहे, त्यासोबतच आपल्याकडचे रानडुकरं असतील, यामुळे मोठी समस्या आहे. त्या ठिकाणी सुद्धा त्या योजनेचा लाभ देणे आणि जंगलावरची निर्भरता कमी करणे, या अनुषंगाने व्यापक उपाययोजना करण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. एकंदरीतच शासनातर्फे इथे तांत्रिक समिती पण निर्माण करण्यात आली होती, त्यामध्ये बऱ्याच उपाययोजना सांगितलेल्या आहे. खरं तर त्याच्यावरच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणं तितकंच गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं म्हटलं की निसर्ग, मानव, पर्यावरण याच्यासाठी आता राजाश्रय सरकार पातळीवर मिळालं तरच अशा पद्धतीच्या योजना प्रभावीपणे आपण नागरिकापर्यंत पोहोचवू शकतो. येत्या काळामध्ये निसर्ग तेवढा महत्त्वाचा आहे, वन्यप्राणी जेवढे महत्त्वाचे तेवढ्या दृष्टीनं मानव सुद्धा महत्त्वाचा आहे आणि दोघेही एकमेकासमोर जर उभे ठाकत असेल तर हा संघर्ष निश्चित आहे. तो संघर्ष दूर करण्याच्या अनुषंगाने आपल्या पावलं उचलण्याची गरज आहे. अच्छा सर, फार सुंदर आपण माहिती दिलीत. मला सांगा की सरकार, उद्योग आणि नागरिक यांची जबाबदारी काय असायला हवी? बघा, खरं तर सरकारची ही जबाबदारी आहे की आपल्या मूलभूत गरजा आपल्या नागरिकांच्या काय आहेत त्या अगदी समजून घेतल्या पाहिजे. ते प्रत्येक लँडस्केप निहाय, जिल्ह्यानिहाय त्या बदलत असतात तिच्या गरजा. त्या गरजा समजत असताना आपल्याला विकासाची जी व्याख्या आपण हे करतोय त्याच्यामध्ये निसर्ग जपणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीला तुम्ही मोठे बंगले, घर, काही अशा विकासाच्या दृष्टीने आपण ज्या गोष्टीचा कॉन्क्रीट पद्धतीचा जो विकास म्हणतो ते जर नाही दिलं, परंतु आज लोकांना हवा आणि पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते बेसिक ज्या मूलभूत गरजा आहे त्यापासूनच तो वंचित आहे. मग त्या गोष्टी देण्याचा जो माणसाला जगण्यासाठी जे पंचमहाभूत लागतं, पंचमहाभूत म्हणजे जे 5 एलिमेंट, अग्नी, वायू, आकाश, जल, पृथ्वी, म्हणजे यालाच आपण निसर्ग म्हणतो. हा निसर्ग समृद्ध असला पाहिजे. हा निसर्गामध्ये
जेव्हा कुठलाही विकास नव्हता तेव्हा माणूस जीवनयापन करत होता, पण विकासाचा टप्पा जसजसा गाठत गेलो तसा विकासाची व्याख्या म्हणजे भौतिक सुख झाली आणि ह्या भौतिक सुखाच्या आहारी जाऊन आपण विकास आणि विकासाची परिभाषाच बदलली, त्यामध्ये माणूस कुठेतरी दुरावला चाललेला आहे। अशा परिस्थितीमध्ये स्थानिक पातळीवर जे काही प्रश्न असतील त्याची उकल झाली पाहिजे, त्यांना काय हवं आहे। एखाद्या ग्रामीण पातळीवर त्यांच्या हाताला जर रोजगार अपेक्षित असेल तर तो रोजगार त्यांना दिला पाहिजे। शेतीमध्ये इकडचा शेतकरी मोठा 10-10 एकर जरी शेतकरी असली तरी पश्चिम महाराष्ट्रात आपण बघतो की 10 गुंठ्याचा शेतकरी हा लखपती आहे। मग 10 एकर शेती असूनही त्याचं एक पिकाच्या वर जात नाही, त्याला पाहिजे तशा सिंचनाच्या व्यवस्था होत नाही। म्हणजे ज्या काही योजना आपल्याला पाहिजे तो शेवटच्या घटकापर्यंत जर लाभ पोहोचत नसेल, त्यांची दैनंदिन गरजा जर पूर्ण होत नसेल तर खरं तर मग आपण विकासाची व्याख्या चुकीची करतोय। खरी विकासाची व्याख्या आपल्याला ती समजली पाहिजे आणि ती निकळ जाणून आपले धोरणकर्त्यांनी राजकर्त्यांनी तसं धोरण राबवलं पाहिजे, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने विकास म्हणून अशी एक सरकारची नीती असली पाहिजे, उद्योगांची नीती असली पाहिजे की त्या ठिकाणच्या संसाधनाचा ऱ्हास न करता तिथे काय गरजेचं आहे तशा पद्धतीचं प्रोजेक्ट आपण तिथं आणला पाहिजे। आपल्याकडे आम्ही बघतो आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा विदर्भामध्ये सर्व प्रदूषणकारी प्रकल्प येतात, मग इथं काहीतरी प्रोसेसिंग करणारे, फूड प्रोसेसिंग करणारे असे उद्योग का आणले जात नाही? तशा पद्धतीचे पर्यावरणाचं नुकसान कमी करणारे उद्योगांनी आणि अधिकाधिक रोजगार देणारे, पर्यटन हा मोठा रोजगार होऊ शकतो, परंतु या ठिकाणी सर्वसामान्यांचे होमस्टे बांधले गेले पाहिजे, कम्युनिटी होमस्टे बांधले गेले पाहिजे। म्हणजे पर्यटनामध्ये मोठी संधी आहे, परंतु संधी कुणासाठी आपण निर्माण करून देतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे। त्याच पर्यटनामधून आपण स्थानिक गावकरी, आदिवासी, शेतकरी यांना सामावून घेऊन जर आपण पर्यटनाच्या विकासाचं धोरण बनवलं तर सर्वसामान्यांना आपण रोजगार देऊ शकतो। परंतु कुठेतरी आपली ही पॉलिसी, आपलं धोरण हे चुकतं आहे का याचा विचार करण्याची गरज आहे। तर असंच पद्धतीने आपण सरकार पातळीवर असेल, उद्योग पातळीवर असेल आणि नागरिकांची जी महत्त्वाची जबाबदारी आहे ती महत्त्वाची आहे। नागरिक हा नुसता नागरिक नाही आहे, तो मतदार सुद्धा आहे। आपण मतदार कशा पद्धतीचा, आपण कोणाला मतदान करतोय आणि त्या विचाराचं सरकार आहे का, तशा पद्धतीचे ते धोरण राबवणार आहे का याचा सारासार विचार करून आपण ते मतदान केलं तर भविष्यात आपण तशा पद्धतीची अपेक्षा करू शकतो आणि सरकारही त्या पद्धतीनं आपला दबावगट कायम ठेवला पाहिजे। आम्हाला काय हवं म्हणून आपण इलेक्शनचा एक दिवस त्या दिवशी फक्त वोटिंग करणार आणि नंतर विसरून जाणार, तर सातत्याने आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी आणि खास करून निसर्गाच्या संवर्धनाच्या दृष्टीतून मागण्या केल्या पाहिजे आणि त्यातूनच आपला विकास कसा होईल अट्टहास न करता दोन्ही बाजूने, राजकर्त्याच्या बाजूने आणि नागरिकांच्या बाजूने दोन्हीकडून आपण सुवर्णमध्य साधत जर आपण विकासाची व्याख्या जर ठेवू शकलो आणि राबवू शकलो तर निश्चित येताचा काळ हा चांगला राहील। सर, खरं तर आपण सरकार, उद्योग आणि नागरिक यांची जबाबदारी फार सुंदररित्या समजावून सांगितली, त्याचबरोबर विकासाची व्याख्या देखील फार सुंदर आमच्या प्रेक्षकांना आपण सांगितली। सर, मला सांगा की पर्यावरणीय म्हणजे भारतातील जे धोरण आहेत, कायदे आहेत, याविषयी आपलं काय मत आहे? निश्चितच, कारण की आपल्याला मोठा वारसा लाभलेला आहे ह्या कायद्यांचा। आपण आता 1972च्या दरम्यान आपल्या देशामध्ये इंग्रजींच्या काळामध्ये खास करून ही पर्यावरणीय कायदे आलीत। ही कायदे मजबूत होती म्हणून खऱ्या अर्थाने आपण आतापर्यंत काही आपल्या वन्यजीव, पर्यावरण, निसर्ग, जैवविविधता याचे संरक्षण करत आलेलो आहे। पण अलीकडच्या काळात आपण बघतो आहे की ह्या कायद्यामध्ये तोडमरोड केली जात आहे का, कारण ते कायदे काही फक्त उद्योगधारजीने आहेत का, कॉर्पोरेटसाठी तशा पद्धतीचे कायद्याची तोडमरोड होतो आहे का, हा विचार करणं गरजेचं आहे। विकास निश्चितच आवश्यक आहे, पण तो विकास कुठली किंमत मोजून आपण करतोय याचा विचार झाला पाहिजे आणि कायदे जर त्या पद्धतीचे असेल तर त्याला त्या कायद्याला अधिक मजबूत करणं गरजेचे, ना की त्याला कमजोर करणे। तर अशा पद्धतीचं जर धोरण राबवायचं असेल तर भारतामध्ये जर चांगले कायदे होते, पण येत्या काळात ते अधिक मजबूत व्हावे, त्याच्यात अमेंडमेंट करून त्यांनी फक्त उद्योगांसाठी सोपे होईल, सिंगल विंडो होईल असे प्रयत्न न करता त्या कायद्याची ताकद अधिक मजबूत करणं म्हणजेच मानवजातीचं संरक्षण करणं असंच आहे। निसर्ग हा बोलासाठी जरी असला तरी अख्ख्या पर्यावरणामध्ये किंवा या सृष्टीमध्ये मानव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि हे जर निसर्ग टिकलं तरच हा माणूस टिकणार आहे। म्हणून तशाच पद्धतीचे कायदे करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हे काळाची गरज आहे। सर, आपण पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नागरिकांना काय संदेश देऊ इच्छिणार आणि त्याचबरोबर प्रत्येक नागरिक पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काय करू शकते? निश्चितच आपण आता हे बघतो आहे, आज आपण जगभरातली स्थिती बघितली। आता आपण बघितलं असेल की पावसाळा जेमतेम सुरू झालेला होता, सर्वदूर मोठ्या प्रमाणात पाऊसही आला, पूर परिस्थिती निर्माण झाली आणि हे वर्षभर असं चालत असतं। कधी टेम्परेचर वाढतं, कधी मग काही ठिकाणी बर्फबारी मोठ्या प्रमाणात होते। म्हणजे एकंदरीत ग्लोबल वॉर्मिंग, हवामानातील बदल आहे, तापमान वाढ आहे, ह्या साऱ्या गोष्टी जेव्हा आपण कळतो तर निश्चितच
तेव्हा आपली जबाबदारी सुद्धा अधोरेखित होते. आपण नुसतं नागरिक नाही आहे, म्हणून आपण आपल्या अवतीभोवती असणाऱ्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपलं देणं लागतं आणि हे पुढच्या पिढीसाठी आहे. आज आपण बघत असाल की आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग नाही करत आणि पावसाचं येणारं पाणी असंच वाहून जाते आणि त्यानंतर जमिनीतल्या पाण्याचा आपण उपसा करतो. भूगर्भात जो काही पाणी आहे तो कितीतरी वर्षापूर्वीचा आहे, आपण त्याचा विचार करत नाही. मग ह्या साध्या साध्या गोष्टीपासून तर मग धोरणात्मक निर्णयापर्यंत जेव्हा आपण सरकार कोणती निवडतो ती पर्यावरणपूरक आहे का, त्या विचाराची आहे का, जे हिरव्या विचाराची सरकार आहे का, ह्या साऱ्या गोष्टीचा जर आपण विचार करू शकलो तर नागरिकाची पर्यावरणीय जबाबदारी महत्त्वाची ठरते. म्हणून आपल्या अवतीभोवती झाडं लावण्यासोबतच आहे ती झाडं जतन करणं, संवर्धन करणं ते सुद्धा काळाची गरज आहे. आज आपण बघतो की आपल्याकडे पानगळ होते, माकडं येतात, म्हणून आपण उभी झाडं तोडून टाकतो. आज आपण कोरोना काळामध्ये आपण बघितलं असेल की आपल्याकडे ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही. ज्या पद्धतीचा इंडस्ट्रियल ऑक्सिजन तयार झाला कोरोना काळात त्याचे किती विपरीत परिणाम झाले माहिती आहे. म्हणून शुद्ध ऑक्सिजन आपल्यासाठी हा निसर्गच देणार आहे, निसर्गातला प्रत्येक घटक देणार आहे. तेव्हा या निसर्गाला वाचवण्यासाठी तुम्ही आम्ही म्हणजे प्रत्येक नागरिक हा महत्त्वाचा ठरतो. आणि जेव्हा सरकार अशी जबाबदारी घेत असेल तशा जबाबदार सरकारलाही निवडून देण्याची गरजही सुद्धा आपली आहे. म्हणून नागरिकांचं पर्यावरणाप्रती आपलं कर्तव्य हे महत्त्वाचं ठरते, नव्हे ते संविधानाने सुद्धा आपलं कर्तव्य आहे हे म्हणून सांगितलेलं आहे. सर, आपण एक सर्पमित्र आहात. सर्पमित्र त्याचबरोबर इतर वन्य प्राण्यांना सुद्धा आपण रेस्क्यू करता. आपला प्रवास जर जाणून घ्यायचा असेल तर असं म्हटलं जातं की नागोबा ते वाघोबा असा आपला प्रवास आहे. तर ज्या वेळेस तुम्ही या वन्य प्राण्यांना रेस्क्यू करता तर असं काही थरारक अनुभव जे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिणार? निश्चितच, कारण की प्रत्येक सर्पमित्र म्हणून अनेक मुलं काम करत असतात आणि निसर्गातला एक महत्त्वाचा घटक साप म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि याच चळवळीतून अनेक कार्यकर्ते आता तयार होऊ लागलेले आहे जे सापापासून वन्यप्राणी संरक्षणापर्यंत पण काम करतात. तसंच माझ्या बाबतीतही झालं, माझ्या बाबतीतही तसंच बोललं जाते, नागोबा ते वाघोबा असा प्रवास राहिलेला आहे. सर्प संरक्षणापासून सुरू झालेली चळवळ व्याघ्र संवर्धनापर्यंत आलेली आहे. परंतु या संदर्भामध्ये जेव्हाही कुठे संकटग्रस्त वन्यप्राणी असेल मग सापही आम्ही वाचवतो. आणि काही वेळेस बिबट्या, अस्वल, वाघ हे जरी संकटात असले तरी त्यांना रेस्क्यू करण्याची गरज पडतात आणि त्यांच्यापासून नागरिकांचा आणि नागरिकापासून वन्य प्राण्यांचं संरक्षण व्हावं हा त्याच्यामध्ये उद्देश असतो. अशाच पद्धतीची एक घटना आहे, बल्लारपूर शहरातली घटना होती. अगदी पहाटेच्या वेळेस त्या घरामध्ये गोठ्यामध्ये बिबट घुसल्याची माहिती मिळाली. आम्ही सर्व वन कर्मचारी नाही आपली इकोप्रो संस्थेची टीम आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. त्या गोठ्यामध्ये वाघ होता, आम्ही त्या घराच्या वरती होतो आणि त्या ठिकाणावरून त्याला जेरबंद करण्याच्या अनुषंगाने, त्याला ट्रँक्युलाइज करून बेशुद्ध करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करत होतो. आणि त्यापूर्वीच आम्ही येण्याच्या पूर्वी काही नागरिकांनी घरावर चढून तिचे कौलं काढून पाहण्याचा ऑलरेडी प्रयत्न केलेला होता. असे 3-4 जागेवरचे कवेलू ऑलरेडी निघालेले होते आणि त्याच वेळेस त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न सुरू होता. आणि एका कवेलीतून बघितल्यानंतर दुसऱ्या कवेलीमधून बघत होता, माझ्याच बाजूला शूटर वन कर्मचारी होते, त्यांच्या हाती बंदूक होती. पण ज्या ठिकाणावरून सूर्याचे किरण सरळ येताना त्या बिबट्याला जेव्हा दिसले तर जवळपास 8.5 फूट त्यांनी स्ट्रेट जम्प घेतली. एकीकडे आम्ही खाली डोकावून पाहत असताना त्याच वेळेस तिथनं बिबट्या येणं आणि अशा पद्धतीची स्थिती झाली की आपल्याला काय करावं काय समजण्याच्या पलीकडे तोपर्यंत तो बिबट्या बाहेर आलेला. आणि मग जी पळापळ धावाधाव सुरू झाली आणि त्यानंतर बिबट्यानं थेट जम्प घेऊन माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यातही मी थोडक्याने बचावलो आणि त्याच्यामध्ये माझ्या पाठीवर आणि कमरेखाली मोठ्या प्रमाणात जखम सुद्धा झाली. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की कुठलाही रेस्क्यू करत असताना तुम्ही जरी वन्य प्राण्याला वाचवायला गेलात हे फक्त तुम्हाला माहिती असतं, पण तो वन्य प्राणी पण संकटात असतो आणि समोर झालेला जेवढा काही गदारोळ नागरिकांचा मोठ्या प्रमाणातली जी संख्या आहे त्याच्यामुळे तो सुद्धा भांबवलेल्या स्थितीमध्ये असतो. त्यातून तो सुटका करण्याचा प्रयत्न करतो आणि अशा घाबरलेला अवस्थेतला कुठलाही वन्य प्राणी हा जास्त धोकादायक ठरतो आणि अशा प्रसंगामध्ये अनेकदा अनेकांना जीव सुद्धा गमवावा लागतो. तर हेच याच्या पद्धतीतलं आहे की एक जीव ज्याला समजत नाही त्याला कोणी वाचवत आहे, दुसरा जीव आपला जीव वाचवण्यासाठी जेव्हा प्रयत्न करतो हा जो थरारक प्रसंग आहे असं माझ्याच बाबतीत नाही, अनेक चळवळीतले कार्यकर्ते त्यांच्या बाबतीत हे सर्व घडत असतं आणि अशाच पद्धतीने जीवावर उदार होऊन अनेक कार्यकर्ते सुद्धा काम करत असतात. सर, खरं तर फारच थरारक अनुभव होता आणि आपण एक योद्धा आहात आणि आपण विशेष मुलाखत या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. आता वेळ झाले इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार.